आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. पारंपरिक पद्धतीप्रमाणे दरवर्षी विहीर, बोर, नदी, तलाव इत्यादी पाण्याची ज्या ठिकाणी स्तोत्र आहेत त्या ठिकाणी परडी सोडण्याचा एक प्रकार आहे. परडी म्हणजेच एक प्रकारचं जलदेवतेचे पूजन. तर अशा प्रकारे विनायक आता बोरचं पूजन करत आहे. आमच्या आवडी शहरातील प्रथम स्तोत्र विहीर आहे. त्यानंतर 2006 साली ही बोर घेतलेली आहे. या बोरनं कधीही आपल्याला धोका दिले नाही. 12 महिने 24 तास या बोरला पाणी आहे. जलदेवतेचे पूजन या ठिकाणी सुरू आहे. दोघंही परडीवर अशा पद्धतीनं केलेला नैवेद्य या ठिकाणी म्हणतात. पहा, साती आसरा, पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचा वावर असतो म्हणून 7 खणी ओटी, त्यामध्ये दुकानातून घेतलेले सगळं साहित्य त्याच्यामध्ये असते. आता ते तुम्हाला सर्वसाधारण माहितीच आहे ओटीचं साहित्य म्हटल्यानंतर. तर बघा, मध्ये एक ही ठेवलेलं आहे. बाकी अशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे. सात लिंबू, 7 केळं, मधी परडीचं साहित्य, हळदी कुंकू लावलेलं आहे, उदबत्ती लावलेले आहेत आणि कणकीचे दिवेतील वाती ह्या ठिकाणी लावण्याचं कामकाज सुरू आहे. सत्यजित विनायकला मदत करत आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नव्हे, यासाठी मनुष्यबळ लागतं. आता विनायकच सगळी शेती सांभाळत असल्यामुळं तो ह्या 2-3 वर्षामध्ये संपूर्ण परडीचं कामकाज तो करत असतो. परडी बांधण्यापासून परडी सोडण्यापर्यंतचं कामकाज तो करत असतो. पहा, आता हे जवळून दृश्य आहे. देवतेचे पूजन, गंगा पूजन या पद्धतीनं असतं. तसं आपण आवडी शिवारातील म्हणजे प्रत्येक शेतकरी बळीराजा हा काय करत असतो, आपल्या शिवारातील जलदेवतेचं पूजन करत असतो. या ठिकाणी कापूर पेटवलेला आहे. पूजनाची सर्व तयारी झालेली आहे. कापूर पेटवलेली आहे. आता थोड्याच वेळात नारळ वाढवला जाईल. सत्यजित नारळ वाहत आहे, वाढवत आहे, म्हणजे फोडत आहे. तर अशा प्रकारे या आवडीच्या खेडी शिवारातील बोरचं परडीचं पूजन केलेलं आहे. जवळून आखो देखा दृश्य. ओके, सर्वांनी आता हे केलेलं आहे. जय जलदेवता, जय धरणी माता, ओम नमो शिवाय. ओके, मी देखील दर्शन घेतो. मी व्हिडिओ थांबवतो ह्या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा शेताचा राखण्या, याला मसोबा नावानं संबोधलं जातं. तर ह्या ठिकाणी नैवेद्य, केळी वगैरे ठेवलेले आहेत. ओके, विनायकने उदबत्ती लावलेली आहे मसोबा रायाला. शेताचा राखण्या, जसं कोकणामध्ये देखील राखण्या असतो ना, तसं आता बघा हळदी कुंकू वाहिलेलं आहे. या ठिकाणी हळदी कुंकू लावून सकाळी पाणी घातलेलं आहे मसोबा रायाला. आता नारळ फोडत आहे. परडीप्रमाणेच ह्या ठिकाणी देखील दिवा कणकीचा दिवा ठेवलेला आहे. शेताच्या राखण्याला देखील नारळ फोडलेला आहे. ओके, नारळ नासका निघालेला आहे म्हणजे पावलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. अशा प्रकारे नारळ फोडून दर्शन घेऊन पुढील परडी सोडण्यासाठी, बोरची परडी सोडण्यासाठी आता आम्ही जात आहोत. बोरसाठी नैवेद्य, नारळ, उदबत्ती, कापूर या गोष्टी केलेल्या आहेत. वाऱ्याचा झोत असल्यामुळं दिवा लागतोच असं नाही, तरी पण आपली त्याची वात लावून काळी का होईना. ओके, छान उदबत्ती लावत आहे. ठीक आहे. ओके, अशा प्रकारे पूजनाची तयारी झाल्यानंतर विनायक नारळ फोडत आहे. फोड त्याला काय, विनायकनं तरुण रक्ताला वाव दिलेला आहे. सत्यजितनं
नारळ फोडलेला आहे. ओके, ठीक आहे. नारळाचं आणि मुलीच्या बाबतीत काही सांगता येत नाही. निघाला तर ठीक, चांगलं, नाही तर असंच असते. ठीक आहे. पण एक नारळ नाशका निघाले की लोक म्हणतात देव पावला नारळ, देव पावला म्हणतात. बरं, आता काय असेल ते असेल. श्रद्धा अंधश्रद्धा या बाबतीत आपण जास्त विचार करायचा नाही. अंधश्रद्धावर विश्वास ठेवायचा नाही, श्रद्धेवर विश्वास ठेवा. अशा प्रकारे शेतातील विहीर, बोर, म्हसोबा, आणखीन एक बोर ह्यांचं पूजन करून आता शेताशेजारील जागृत देवस्थान लक्ष्मी म्हणून आहे, त्या लक्ष्मीला नैवेद्य नारळ वगैरे द्यायला विनायक आणि सत्यजित जात आहेत. आपण त्यांना धन्यवाद देऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.